तर आपण आज शिकणार आहोत शुड या सहाय्यकारी क्रियापदाबद्दल. तुम्ही सर्वांनी आपले ऑडिओ म्यूटच ठेवा, कारण हे रेकॉर्डिंग करतोय आपण, हे तुम्हाला आणि संध्याकाळच्या बॅचला पाठवायचंय. त्याच्यामुळे फक्त उत्तर देताना चालू करू. आता जरा म्यूट ठेवा. शुड याला सहाय्यकारी क्रियापद म्हणतात आणि याला मॉडल ऑक्झलरी पण म्हणतात. मॉडल ऑक्झलरीज, MODALRAUXURIES ऑक्झलरीज, LARIES असं काहीतरी स्पेलिंग आहे त्याचं, पाठवेन मी तुम्हाला. तर मॉडल ऑक्झलरीज म्हणतात त्याला, म्हणजेच सहाय्यकारी क्रियापद. शुडचा मराठी अर्थाने उपयोग काय येतो बघा आता. सल्ला किंवा शिफारस, सजेशन किंवा एक्सपेक्टेशन किंवा सजेशन म्हणू आपण सल्ला म्हणजे. तर या ठिकाणी काय सांगितलंय, एखादी गोष्ट करणे योग्य आहे असे सूचित करणे, म्हणजे काय करायला पाहिजे काय करू नये असा तो सल्ला आहे. उदाहरण, तुम्ही दररोज व्यायाम केला पाहिजे. या ठिकाणी वाक्य काय दिलं बघा, तुम्ही दररोज व्यायाम केला पाहिजे. तुम्ही म्हणजे यू, की लगेच काय आलं बघा, शुड आलेले. म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जो सिक्वेन्स आहे, तर इथे कर्त्यानंतर आपल्याला होकारार्थी वाक्यात लगेच शुड दिसणार आहे. बरं, याचं स्पेलिंग SHOULD जरी असलं तरी याला शुल्ड असं म्हणायचं नाही. ल चा उच्चार होणार नाही. शुल्ड न म्हणता फक्त शूड असं म्हणायचंय. तर मग कर्त्यानंतर लगेच शुड येणार आणि त्यानंतर लगेच क्रियापदाचे पहिले रूप येणार. हा सिक्वेन्स लक्षात ठेवायला पाहिजे. यू शुड एक्सरसाइज डेली. तुम्ही दररोज व्यायाम करायला पाहिजे, म्हणजे यू शुड एक्सरसाइज डेली. आणि दुसरं, कर्तव्य किंवा जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी. या ठिकाणी काय सांगितलंय, काहीतरी करणे आवश्यक किंवा योग्य आहे हे दर्शवण्यासाठी. मग या ठिकाणी उदाहरण दिलंय, आपण वेळेवर गेलं पाहिजे. आता आपण म्हणजे खरं तर आपण म्हणजे वी, पण ते यू आलेलं आहे. वी शुड गो ऑन टाइम, किंवा तू वेळेवर गेलं पाहिजे म्हणजे यू शुड गो ऑन टाइम असं ते व्हायला पाहिजे. आपण म्हणजे खरं तर वी होतो, पण तू म्हणून यू म्हटलं तर तू वेळेवर गेलं पाहिजे म्हणजे यू शुड गो ऑन टाइम. तिसरं वाक्य आहे संभाव्यता किंवा अपेक्षा. अपेक्षा म्हणजे एक्सपेक्टेशन. आता या ठिकाणी काय दिलंय, काहीतरी घडण्याची शक्यता किंवा अपेक्षा आहे तेव्हा. उदाहरणार्थ, तो आता घरी पोहोचला पाहिजे. ही शुड रीच होम बाय नाव. आता म्हणून बाय नाव, आतापर्यंत म्हणजे सुद्धा बाय नाव असं होतं. म्हणजे या सगळ्या वाक्यांमध्ये काय दिसतंय, तर कर्त्यानंतर शुड वापरलाय आणि शुड नंतर क्रियापदाचं पहिलं रूप वापरलंय, हे लक्षात ठेवायचं. आता मी तुम्हाला जेव्हा वाक्य विचारेन तेव्हा तुम्ही मला आज मराठी मधले चारी आणि इंग्लिश मधले चारी सांगायचे. तर त्यासाठी मी तुम्हाला एक वाक्य म्हणून दाखवतो चारी प्रकारे, आणि मग पुढची वाक्य जी आहेत ती तुम्हाला विचारणार आहे. पहिलं जे वाक्य आहे, तुम्ही दररोज व्यायाम केला पाहिजे, तर यू शुड एक्सरसाइज एव्हरी डे. याचा नकार होईल, तुम्ही दररोज व्यायाम नाही केला पाहिजे किंवा करायला नकोय. बघा मराठी वाक्य काय होतंय, तुम्ही दररोज व्यायाम केला पाहिजे चा नकार होतो, तुम्ही दररोज व्यायाम नाही केला पाहिजे असं म्हटलं तरी चालेल. किंवा काही जण म्हणतील, तुम्ही दररोज व्यायाम करायला नकोय. या दोन्ही प्रकारे काही मराठीमध्ये होऊ शकतं. तुम्हाला जे सोपं वाटल ते लक्षात ठेवा. मग इंग्लिश मध्ये होणार, यू शुड आणि फक्त नॉट घ्यायचा आहे क्रियापदाच्या पहिल्या रूपाच्या आधी. यू शुड नॉट एक्सरसाइज डेली. आता याचा प्रश्न, तुम्ही दररोज व्यायाम केला पाहिजे का, का लावायचा शेवटी. मग पहिला येणार शुड. शुड यू एक्सरसाइज एव्हरी डे. आणि चौथं, तुम्ही दररोज व्यायाम करायला नकोय का, किंवा तुम्ही दररोज व्यायाम नाही केला पाहिजे का. मग शुडंट. शुड नॉट ला शुडंट म्हटलं तरी चालतंय. मग शुडंट यू एक्सरसाइज डेली. असं एका प्रकारचे म्हणजे होकारचे नकार प्रश्न आणि नकारार्थी प्रश्न असे 4 प्रकार होतात. तर हे 4 प्रकार मी तुम्हाला आता बोलून दाखवले. आता मी तुम्हाला काही वाक्य विचारणार आहे, त्याचं प्रत्येकाने उत्तर देताना पहिल्यांदा मराठी होकार सांगायचा, त्यानंतर त्याचा इंग्लिशमध्ये होकार सांगायचा, त्यानंतर मराठीमध्ये नकार सांगायचा, त्यानंतर इंग्लिशमध्ये नकार सांगायचा, मग मराठीमध्ये प्रश्न सांगायचा, मग तो इंग्लिशमध्ये घ्यायचा, आणि मग शेवटी
नकारार्थी प्रश्न मराठीमध्ये आणि तेच इंग्लिशमध्ये सांगायचंय, असा सिक्वेन्स असणार आहे. तर मी आता या ठिकाणी स्क्रीन बदलतो आहे. येस, आता तुमच्या समोर स्क्रीन येत आहे आणि ज्याच्यामध्ये 12 वाक्य दिलेली आहे. तर पहिलं वाक्य आपण विचारणार आहोत अनुराधा देशपांडे मॅडम यांना. वाक्य आहे, पहिलं वाक्य तर मी घेतलं. दुसरं वाक्य घ्यायचं मॅडम तुम्ही. आपण वेळेवर पोहोचावे म्हणजेच काय? आपण वेळेवर पोचायला पाहिजे. आता हे जे करावा, हा बोला बोला. आपण वेळेवर पोचायला पाहिजे म्हणजेच पोचावे. हा पोचणे, पोचणे हे क्रियापद म्हणजे रीच. रीच ऑन टाइम. हा, आता नकार घ्या मराठीत. नाही नाही, आपण वेळेवर पोचायला नकोय. हा हा, आता प्रश्न घ्या मराठी. पोचायला पाहिजे का? हा, किंवा पोचावे का असं. रिच ऑन टाइम. हा, आणि शेवटी नाही नाही, आपण वेळेवर पोचायला नकोय का? हा, शुडंट. हा 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 हा, आता ऐका. शुडंट घेतो, शुडंट. शुड डिडंट नाही बरं का. शुड नॉट ला नॉट लागला की शुडंट होत ते. शुडंट वी रीच ऑन टाइम, है ना? येस, व्हेरी गुड, गुड ट्राय. आता वाक्य क्रमांक 2, अश्विनी मेत्रे मॅडम आपण वाक्य क्रमांक 3 म्हणजे मुलांनी रोज अभ्यास करावा याचाच अर्थ मुलांनी रोज अभ्यास केला पाहिजे. अर्थ सेम आहे पण पाहिजे शेवटी घेतला आपण. मुलांनी रोज अभ्यास करावाचा अर्थ होतो, सल्ला दिला इथं, म्हणजेच मुलांनी रोज अभ्यास करायला पाहिजे. आता सांगा मॅडम, अश्विनी मेहत्रे मॅडम. सांगा. हम्म. एव्हरी डे. येस, नकार घ्या आता मराठीत. हम्म. नाही करावा म्हणजेच म्हणजेच मुलांनी रोज अभ्यास करायला नकोय म्हणजेच नाही करावा, दोन्हीपैकी एक. हम्म. सांगा. येस, आता प्रश्न घ्या मराठीत. हा, व्हेरी गुड. इंग्लिश मध्ये घ्या. शूड पहिला. हा, इथं चिल्ड्रन्स म्हणताय, एस नाही लावायचं बरं का, फक्त चिल्ड्रन. हा हा हा, आता नकारार्थी प्रश्न मराठीत घ्या.
हा, शबाश. स्टुडंट. अरे वा 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 वा, शाबाश, व्हेरी गुड. आता प्रतिभा मॅडम, तुमचा राऊंड आहे. वाक्य क्रमांक 4. तुम्ही जास्त पाणी प्यावे म्हणजेच तुम्ही जास्त पाणी प्यायला पाहिजे. बघा, दोन्हीचा अर्थ सारखा होतो बरं का. कारण तुम्हाला पाहिजे आणि संपणारे वाक्य काही ठिकाणी दिसतील. इथे लिहिले तुम्ही जास्त पाणी प्यावे हा सल्ला आहे, म्हणजेच तुम्ही जास्त पाणी प्यायला पाहिजे. आता प्रतिभा मॅडम सांगा. एक्स्ट्रा. हा हा, जास्त म्हणल्यावरती मोर वॉटर घ्या. यू शुड ड्रिंक मोर वॉटर. हा, तर तुम्ही म्हणून यू घ्यायचा. तुम्ही म्हणून यू घ्यायचा. यू शुड ड्रिंक मोर वॉटर. हा, नकार घ्या मराठीत. मराठी मराठी. नाही नाही, तसं नाही. तुम्ही जास्त पाणी नाही प्यायला पाहिजे. हम्म. हा, सांगा. मग आता याचं मराठी सांगा. हा, चौथं घ्या. हा, नाही पाहिजे का किंवा नकोय का, दोन्हीपैकी. आणि मोरच्या आधी चुकून येते तुमच्या तोंडातून की यू शुड ड्रिंक अ मोर वॉटर, तो हा नको यायला आपल्याला मोरच्या आधी. ओके. आता बघा, मगाशी मॅडम म्हणल्या तसं, देशपांडे मॅडम, हा बोला ना. चालते चालते चालते, काही प्रॉब्लेम नाही, चालेल. चालेल. आता द द द चिल्ड्रन. आता बघा, ऐका. जर निश्चित मुलांबद्दल बोलत असेल तर दो, पण ढोबळपणे मुलं यांच्याबद्दल बोलत असेल, कुठल्या तरी असे एक वक्तव्य होत असेल तर नुसतं चिल्ड्रन. वस्तुस्थितीवर परिस्थितीवर डिपेंड आहे. हा. ओके. आता बघा, वाक्य क्रमांक. हा, काय बोलत होते का तुम्ही? हो हो हो. तुम्ही प्रत्येकाला मदत करावी. तुम्ही प्रत्येकाला मदत करायला पाहिजे, असं वाक्य आहे दीपाली शिंदे मॅडम. नाव इट्स युअर राऊंड. तुम्ही प्रत्येकाला मदत करायला पाहिजे. डायरेक्ट सिक्वेन्स घ्या. करता, शुड आणि क्रियापदाचं पहिलं रूप. मग बाकी घेऊ आपण काय घ्यायचं ते. म्हणा. यू. कुठे गेला शिंदे मॅडम, आहेत ना? शिंदे मॅडम सांगताय, दीपाली शिंदे मॅडम. सगळेजण वाट पाहत आहेत तुमची. बर, ठीक आहे. मनीषा चव्हाण मॅडम सांगा. हा 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 हा, शेवटची दोन मराठी वाक्य चुकली. बघा, तुम्ही प्रत्येकाला मदत करायला पाहिजे, बरोबर. तुम्ही प्रत्येकाला मदत करायला नकोय, बरोबर. आणि तुम्ही प्रत्येकाला मदत करायला पाहिजे का? शुड यू हेल्प एव्हरीवन. आणि तू प्रत्येकाला मदत करायला नकोय का? मग शुडंट यू हेल्प एव्हरीवन. आणि टू एव्हरीवनचा टू मध्ये घ्यायची काही गरज नाही. ओके मॅम. मनीषा मॅम. येस. व्हेरी गुड. येस. आता माधुरी थिटे मॅडम,
आपण सांगणार आहात. तुमचं वाक्य आहे, लोकांनी झाडे लावावी म्हणजेच लोकांनी झाडे लावायला पाहिजे, असं दोन्हीपैकी एक त्याचं मराठीत होतं. दोन्ही बरोबर आहेत. लोकांनी झाडे लावावी सल्ला, त्याचप्रमाणे लोकांनी झाडे लावायला पाहिजे. आता या ठिकाणी माधुरी थिटे मॅडम आपणास वाक्य सांगणार आहेत. मॅडम आहात तुम्ही? हा बोला. चुकू द्या की. हा, आता मी मदत करतो, थांबा. ऑल पीपल म्हणण्यापेक्षा फक्त पीपल म्हणा. पीपल की लगेच शूड घ्यायचा. पीपल शूड आणि झाडे लावणे म्हणजे प्लांट, आणि झाडे म्हणून प्लांट्स. ऐका वाक्य कसं होईल. पीपल शूड प्लांट प्लांट्स, किंवा ट्रीज म्हणा. पीपल शूड प्लांट ट्रीज म्हणा. हा हा, द म्हणण्याची काही आवश्यकता नाहीये, कारण निश्चित लोकांबद्दल नाही बोलत आपण, तर नुसतं पीपल म्हणा. पीपल शूड प्लांट ट्रीज. आता नकार घ्या बरं मराठीमध्ये. हा हा हा, बरोबर आहे, बरोबर आहे. येस, लोकांनी झाडे लावायला नकोय. बोला. येस, प्रश्न घ्या. येस, पहिलं शूड. येस, चौथं घ्या. नाही, लावायला नकोय का? शुडंट पीपल. पहिलं शुडंट. हा हा, आता तुम्ही जर हे वाक्य घ्यायला इतकं लावलं तर लोकांनी झाडं लावायची कधी मग? पण पण बरोबर वाक्य आहे. गडबड झाली तर चालेल, काय प्रॉब्लेम नाही. व्हेरी गुड. नाही, होऊन द्या, होऊन द्या, होऊन द्या, प्रत्येकाला बोलायला होतंय. ओके. आता मनीषा भोसले मॅडम, तुम्ही आता उत्तर द्यायचं बरं का. मनीषा भोसले मॅडम, आपण आपल्या आई वडिलांचा आदर करावा म्हणजेच आपण आपल्या आई वडिलांचा आदर करायला पाहिजे. आता आल्यात आपल्याकडे मनीषा भोसले मॅडम. येस, बोला. थांबा थांबा थांबा, वाक्य काय येते? आपण आपल्या आई वडील आदर, आदर म्हणजे रिस्पेक्ट. वी शुड. हा बोला. येस, वी शुड रिस्पेक्ट आवर पॅरेंट्स. मराठी सांगा. नकार. करायला, करायला हा नाही करावा किंवा करायला नकोय, ठीक आहे. येस, प्रश्न घ्या. येस म्हणजे मराठीमध्ये काय होईल? आपण आपल्या आई वडिलांचा आदर करावा का? हा, आता नकारार्थी प्रश्नार्थी मराठी. मराठी. करायला नकोय का? हा, करू नये का, करायला नकोय का, अशा पद्धतीने वाक्य झालेले. येस, गडबड होऊन द्या, काही प्रॉब्लेम नाही. आता आपल्याला येणार आहेत बघा. दीपाली मॅडम झाल्या, म्हणजे बोलल्या नाही त्या, नंतर सांगतील. मनीषा मॅडम झाल्या, दोन्ही मनीषा मॅडम, प्रतिभा अनुराधा मॅडम, अश्विनी मेत्रे मॅडम झाल्या, माधुरी तिथे. आता प्लस, प्लस तुमचा राऊंड आलेला आहे. वाक्य आहे बघा. विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे ऐकून घ्यावे म्हणजेच विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे ऐकले पाहिजे. येस. हा, व्हेरी गुड.
हा आता नकार मराठीमध्ये पहिला. ऐकायला नकोय. ऐकायला नको. हा. 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 हा बरोबर. शुड स्टुडंट्स. हम्म. हम्म. ओके ओके हा. शबाश, व्हेरी गुड, फॅन्टास्टिक. आता या ठिकाणी येणार आहेत रेणुका बावधाने मॅडम. तुमचं वाक्य आहे प्रत्येकाने नियमांचे पालन करावे, म्हणजेच प्रत्येकाने नियमांचे पालन करायला पाहिजे, असं दोन्हीचा अर्थ सेम आहे. रेणुका. पालन करणे म्हणजे फॉलो द रूल्स. हा. व्हेरी गुड. आता नकार घ्या मराठीत. हा. फॉलो. हा. प्रश्न. हा. येस. हम्म. वा 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 वा, व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. आता पुढचा राऊंड आहे. आता कोण आहे बरे? सारिका मॅडम. सारिका मॅडम तुमचं वाक्य आहे तुम्ही साखर कमी खावी, म्हणजे तुम्ही साखर कमी खायला पाहिजे. हा. आता ऐका. यू शुड ईट शुगरलेसच्या ईटच्या ऐवजी हॅव घ्या. यू शुड हॅव शुगरलेस. हॅव म्हणजे घेणे, खाणे, सगळा अर्थ पिणे. आता नकार घ्या. कमी. हा. येस. यू शुड हॅव. हा. शाबाश, प्रश्न घ्या. हवी का? हम्म. शुड. शुड यू. हा. हम्म. शुडंट. हा. व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. आता या ठिकाणी पुढचा राऊंड आहे श्वेता हट्टेकर, म्हणजे मेहेंदळे मॅडम. बऱ्याच दिवसांनी मॅडम तुम्ही आलात. हा हा. येस येस येस, चालेल. आता तुमचं वाक्य आहे आम्ही वेळेचे नियोजन करा करा. हा. येस. आता बघा, ट्राय करू ना. आम्ही वेळेचे योग्य नियोजन करावे. आम्ही म्हणजे वी. मग आम्ही वेळेचे योग्य नियोजन करायला पाहिजे. दोन्हीपैकी एक आहे. कुठलंही चालेल. इंग्लिश मध्ये सांगा. हा. वी शुड मॅनेज अवर टाइम करेक्टली. हा. हो हो, डू न घेता असं म्हणा. वी शुड मॅनेज अवर टाइम करेक्टली, प्रॉपरली. हा. 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 व्हेरी गुड.
सुट्टी घेऊन तुम्ही चांगले तयार झाल्या, तूप रोटी खाऊन तयार झालेला आहात तुम्ही एकदम. व्हेरी गुड, व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. आता इथे येत आहे बघा राऊंड. सुनीता फाले मॅडम. सुनीता फाले मॅडम, तुमचं वाक्य आहे, लोकांनी कचरा रस्त्यावर टाकू नये. आता मी तुम्हाला मदत करतो. कचरा म्हणजे गार्बेज, टाकणे म्हणजे थ्रो. घ्या. पीपल. थांबा थांबा थांबा. हे डायरेक्ट वाक्यच नकारार्थी होतं. सुरुवातच नकारार्थी करायची होती. पीपल शुड नॉट थ्रो गार्बेज ऑन द रोड. मेसेज मेसेज चुकीचं जाईल, पण वाक्य घ्यावं लागेल आपल्याला. तर होकारार्थी होईल, लोकांनी रस्त्यावर कचरा टाकावा. त्याला कसं म्हणाल? पीपल शुड ऑन द रोड. हा. येस. आता आता नकार, लोकांनी रस्त्यावर कचरा टाकू नये. हा. आता प्रश्न सांगा मराठी. टाकावा का? हा. नाही, शुड बरोबर. हा. आणि नाही का? हा. हा. येस. व्हेरी गुड. आता मेसेज थोडासा जातोय, पण आपलं वाक्य बनवायचे चार म्हणून आपण ते बनवली. आता बघा येणार आहे राऊंड. बाकी आता आहेत. सुशीला ठाकरे मॅडम, सांगणार आहात तुम्ही येस ऑर नो किंवा पास म्हणा. चला. कॉन्फिडन्स समजा हे हवं असेल तर डोंट वरी, फक्त ऐकून घ्या व्यवस्थित. पुढे विचारू मॅडम, सुशीला मॅडम. स्वप्नालीला विचारतो. स्वप्नाली, आपण सांगणार आहात बरं का? हा. एक मिनिट, काय काय म्हणताय? कोण, स्वप्नाली का? स्वप्नालीजी थांबा 2 मिनिटं, स्क्रीन बदलतो. कचऱ्याला थ्रो थ्रो येतो, थ्रो. आणि नियम पाळणे म्हणजे फॉलो. ओके. हा. फक्त नकारार्थी फॉलो करायचं, होकारार्थी नाही करायचं. लोकांनी रस्त्यावर रस्त्यावर कचरा टाकू नये हे फॉलो करायचं आपल्याला. आता 13 वाक्य. वाहन चालकांनी वेग मर्यादा पाळावी, म्हणजेच वाहन चालकांनी वेग मर्यादा पाळायला पाहिजे. स्वप्नाली मॅडम, आपण, आर यू रेडी मॅम? हा. येस. वाहन चालकांनी वेग मर्यादा पाळावी. पाळणे म्हणजे परत फॉलो. स्पीड लिमिट. येस, व्हेरी गुड. ड्रायव्हर्स शुड फॉलो स्पीड लिमिट्स. ओके. नकार सांगा. आज स्वप्नालीजी तुमचा आवाज जरा तुटतोय मध्ये. हा, येतोय आता. नकार घ्या. पाळू नये, बरोबर. हा, वेग आपलं, हा, स्पीड लिमिट. वाहन चालकांनी. हा. शूट ड्रायव्हर. स्पीड लिमिट. पाळू नये का? हम्म. वाहन चालकांनी वेग मर्यादा पाळू नये का? शुडंट. हा. व्हेरी गुड. फॅन्टॅस्टिक. म्हणजे आता सर्वांचा एक एक राऊंड झालेला आहे. आता आपण पुन्हा राहिलेल्या वाक्यांचा जोपर्यंत वेळ शिल्लक आहे, मी घेत राहतो. आता आपण सुरुवात करूया प्लस पासून. प्लस, कम ऑन.
तुमचं वाक्य आहे, तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी म्हणजेच तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे. येस. व्हेरी गुड. नकार घ्या मराठी. हा, शाबाश. येस, प्रश्न घ्या. येस. बरोबर. हा. व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. आता सारिका मॅडम, तुमचा राऊंड आहे. तुमचं वाक्य आहे, लोकांनी इतरांसोबत प्रेमाने वागावे. आता वागणे हे क्रियापद आहे म्हणजे बिहेव, आणि प्रेमाने म्हणजे विथ लव. शेवटी बोला. विथ लव टू अदर्स. विथ अदर्स. हा, बरोबर आहे, चालेल. नकार घ्या. हा. हा, प्रश्न. हा. हा. हम्म. व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. अनुराधा देशपांडे मॅडम, तुमचा राऊंड आहे. आपण दररोज नवीन काहीतरी शिकावे म्हणजेच आपण दररोज नवीन काहीतरी शिकलं पाहिजे. सांगा मॅम. थांबा थांबा. इथे करता, शुड आणि लगेच क्रियापद हा सिक्वेन्स विसरायचा नाही. आपण म्हणजे वी, लगेच शुड, शिकणे म्हणजे लर्न हा सिक्वेन्स तोडायचा नाही. बोला, वी शुड लर्न. आता उलट झाला. वी शुड लर्न समथिंग न्यू डेली. हा, समथिंग न्यू डेली असं. हा, सांगा नका. नाही, फक्त शिकावे नाही शिकावे. हा ना, हा फक्त लर्न. हा, ठीक आहे, प्रश्न घ्या. शिकले पाहिजे का? शुड वी. आय एन जी नाही घ्यायचा, ING नाही घ्यायचा, फक्त लर्न म्हणायचं. शुड वी लर्न समथिंग न्यू डेली. हा. आणि चौथं. का? शुडंट. पण कुणी, वी राहील ना आपण म्हणून. शुडंट वी लर्न समथिंग न्यू डेली. येस. वा 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 वा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान छान. आता पुढचा राऊंड आहे बघा. अनुराधा मॅडम झाल्या, प्लस झाल्या, सारिका मॅडम झाल्या मगाशी नाही का? हा. अश्विनी म्हेत्रे मॅडम, तुम्ही सांगा आता. तुमचं वाक्य आहे, तुम्ही आपल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात. आता बघा, पार पाडणे म्हणजे कम्प्लीट म्हणू आपण. बरं का? पार पाडणे म्हणजे कम्प्लीट, आणि जबाबदाऱ्या म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटीज. बोला. तुम्ही म्हणजे यू. कम्प्लीट. युअर.
Your responsibilities. Yeah. Complete your responsibilities. नकार घ्या. सांगा. हम्म. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या नाही पाहिजे असा नकार आहे. मग यू शुड नॉट युअर. हा, आता प्रश्न आहे, तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजे का? शुड पहिला. शुड यू युअर. ओके. हा, आणि शेवटचं तुम्ही काय म्हणताय? होऊन द्या ना, होऊन द्या, काय प्रॉब्लेम. एक लक्षात ठेवा, जमलिंग झाल्याशिवाय ते येणारच नाही. जमलिंग झालं म्हणून सोडलं की ते पळालं, त्याला सोडायचं नाहीये. हा, तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडायला नाही पाहिजे का? मग शुडंट पहिला घ्या. शुडंट. येस. आता बघा, तुम्हाला सांगतो मॅडम, पहिल्यांदा तुम्ही जे बोलायच्या सुरुवातीला आणि आता बोलता यामुळे खूप फरक पडलाय, माहिती का तुम्हाला? तुम्हाला पण जाणवत असेल. पण कमी झाली तरी करत राहायचंय बरं का. कमी होती म्हणून तर सोडली की संपलं. हा, रोज म्हणा. आता आज सगळी वाक्य आरशासमोर म्हणा मोठ्याने. चुकली तर चुकली. ओके. हा. ओके. दीपाली शिंदे मॅडम, तुम्ही बोलणार आहात. शेवटचे काही मिनिटं राहिलेले आहेत. तुमचं वाक्य आहे, पुस्तक संपलं.